नमस्कार. महापर्यटन, पर्यटनातून रोजगाराची संधी ही मालिका आपण सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित करत आहोत आणि MTDCच्या पुढाकारानं ही होत असलेली ही मालिका तिला अतिशय चांगला प्रतिसाद आपण सारे देतात. म्हणजे केवळ महाराष्ट्रातनं देशातनंच नव्हे तर देशाच्या बाहेरूनही अनेक जण ईमेलद्वारे आपल्या प्रतिक्रिया कळवत आहेत आणि महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्रात जे हे काम चालू आहे त्याचं कौतुक करतात. मला वाटतं MTDCचा जो उद्देश आहे तो यातनं साध्य होतोय. पर्यटनाच्या दिवसेंदिवस बदलत चाललेल्या संकल्पना, विविध क्षेत्रात पर्यटनासाठी उपलब्ध असलेल्या संधी त्याची माहिती लोकांपर्यंत देणं आणि लोकांच्या सहभागातून महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राचा विकास करणं हीच या मालिकेमागची खरी भूमिका आहे आणि ती साध्य होताना दिसते. आजच्या भागामध्ये आपण निसर्ग पर्यटन ह्या विषयाची संकल्पना समजून घेणार आहोत आणि त्यासाठी या क्षेत्रात ज्यांनी खरोखर काम केलेले अशी काही मंडळी आपल्याकडे आलेले आहेत. आपल्याकडे शैलेंद्र बोरसे यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. ते कार्यकारी अभियंता आहेत आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून विशेषतः पायाभूत सुविधांवरती त्यांनी बरंच काम केलेलं आहे. तसंच संजयजी माळी आज आपल्याबरोबर आहेत. ते विभागीय वन अधिकारी आहेत आणि मुंबई मॅनग्रोव्ह कॉन्झर्वेशन कमिटी अर्थात खारफुटीच्या संवर्धनासाठी ते अतिशय महत्त्वाचं काम करतात आणि त्याचा पर्यटनाशी काय संबंध आहे तोही आपण समजून घेणार आहोत. तसंच आज आपल्याकडे केदार भट आहेत. केदार भट हे निसर्गप्रेमी आहेत, निसर्ग छायाचित्रकार आहेत आणि निसर्गाशी जवळीक साधणारे एक पर्यटक म्हणून या कार्यक्रमात त्यांचा सहभाग आहे. त्यामुळे कार्यक्रमाची सुरुवात आपण केदार भट यांच्याकडनं करूया. केदारजी, निसर्ग पर्यटन म्हटलं की त्यात साधारणतः कुठल्या कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव होतो? महाराष्ट्रात निसर्ग पर्यटनासाठी जबरदस्त स्कोप आहे. कारण महाराष्ट्राची सगळी जॉग्रफी पाहिली तर त्यात समुद्र आहे, डोंगर, सह्याद्री आहे, वाघ आहे आणि ही काही पॉकेट्स आहेत की तिथे त्या त्या ठिकाणी ते पक्षी त्या प्रजाती दिसतात. फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला साप पाहिजे असेल, सापांमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही अंबोलीला गेलात तर तिथे तुम्हाला 100% वेगवेगळ्या प्रकारचे साप दिसू शकतात. ग्रासलँड हॅबिटॅट आहे की जिथे जंगल नाहीये, ग्रासलँड्स आहेत. तर अशा ठिकाणी माळढोक सारखा अतिशय दुर्मिळ पक्षी सोलापूर जवळ आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर समुद्र किंवा ज्या वॉटर बॉडीज आहेत, म्हणजे समुद्राजवळच्या असतील किंवा आतमध्येही असतील, ज्या काही लेक्स आहेत, काही डॅम्सचे बॅकवॉटर्स आहेत. आता पुण्याजवळ कवडीपाट नावाचं एक ठिकाण आहे, नदी आहे आणि त्या तिथे तुम्ही जर गेलात तर सगळे मायग्रेटरी बर्ड्स आपण बर्डिंग सीझन मध्ये बघू शकतो. ते फार लडाख पासून परदेशातून येत असतात आणि ते पक्षी त्या सीझनला तिकडे अबंडंट असतात. त्यामुळे तसंही पक्षी निरीक्षणासाठी महाराष्ट्राची आता वेगळी ओळख निर्माण होते. कारण मला वाटतं देशातल्या पक्ष्यांपैकी जे स्थलांतरित होणारे पक्षी आहेत त्यातले 80% पक्षी तरी महाराष्ट्रात दिसतात असं एक निरीक्षण आलेलं आहे. बरोबर. आज या पक्ष्यांच्या बरोबरच महाराष्ट्रामध्ये काही ज्या साईट्स आहेत त्याला आज जागतिक पातळीवर देखील मान्यता मिळालेली आहे. मग चांदोली असेल, राधानगरी असेल, कोयना असेल किंवा कास असेल, ह्या सगळा जो एक निसर्गाचा एक वारसा आपल्याला मिळाला असं आपण म्हणतो, त्या वारशाचं जतन संवर्धन करण्याबरोबरच पर्यटनाच्या माध्यमातून तो लोकांपर्यंत मांडण्याची आज गरज आहे. मला वाटतं बोरसे सर, आपण विशेषतः विदर्भ भागामधल्या अशा निसर्ग पर्यटनाच्या क्षेत्रात काही काम केलंय तर त्याची माहिती आज या निमित्तानं आपण. नक्कीच. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे या उक्तीपासून मी सुरुवात करेन. सर्वप्रथम मला वाटतं निसर्ग पर्यटन म्हणजे काय हे समजून घेणं फार गरजेचं आहे. इको टुरिझम हा शब्द आता जवळपास सगळीकडेच महाराष्ट्राला ज्ञात झालेला आहे. टुरिझम करत असताना रिस्पॉन्सिबल पद्धतीने त्या नॅचरल एरियाजमधनं ट्रॅव्हल करणे किंवा त्याच्यामधनं आपण जाणे आणि पर्यटनाचा मुक्त आनंद मिळवणे आणि त्याचबरोबर शेजारच्या जनतेचा, आजूबाजूच्या लोकांचा, त्यांचं जनजीवनाचं उत्थान करणे, हे खरं रिस्पॉन्सिबल टुरिझम आहे. आणि याला एक व्यापक अशी व्याख्या तुम्ही केलेली आहे. नुसतं पर्यटन म्हणजे पाहणं नाही तर निसर्गाचं संवर्धन आणि त्या जनजीवनाचा देखील उत्कर्ष सुद्धा आहे. कोणत्याही परिस्थितीत निसर्गाला बाधा न आणता करणे, याच्यामध्ये सर्वसाधारणपणे पर्यटकांची व्याख्या केली जाते हार्ड टुरिस्ट आणि सॉफ्ट टुरिस्ट. हार्ड टुरिस्ट मध्ये जे लोक, पहिले आधी मी सॉफ्ट टुरिस्ट कडे जाईन. सॉफ्ट टुरिस्ट म्हणजे बॅकपॅकर्स किंवा आता जसे केदारजी इथं आहेत, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार आहेत, हे जातात त्यावेळेस निसर्गाला कोणत्याही प्रकारे धोका न पोचवता तिथे जातात आणि परत येतात. त्यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा नको असतात. एक प्रकारचे टुरिस्ट झाले. आणि दुसरे
हार्ड टुरिस्ट, जे तिथं जातात, ज्यांना तिथं राहायचं आहे, ज्यांना तिथे टेंटमध्ये निवास करायचा आहे, ज्यांना तिथल्या नेचर बरोबर आनंद घ्यायचा आहे, तिथल्या तलावात डुंबायचा आहे, ह्या सगळ्यांसाठी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतात. आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून आम्ही अशा पायाभूत सुविधा निर्माण करतो आहोत, ज्याच्यामध्ये जंगलामध्ये नेचर ट्रेल्स असो, ट्रेकिंगसाठीचे रस्ते असो, त्यानंतर तुमचे तंबू निवास असतील, हाईड्स असतील. हाईड्स म्हणजे पक्षी प्राणी यांना कोणत्याही प्रकारचं त्यांचं ध्यान आकर्षण न करता लपून त्यांचं निरीक्षण करणे, त्याच्यामध्येही मोठा आनंद असतो. अशा प्रकारच्या सोयी सुविधा MTDCच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून देतो आहोत आणि त्या पर्यटकांमध्ये सध्या फारच लोकप्रिय होत आहे. संजयजी, आपण जी आपली नवीन जबाबदारी आहे मॅनग्रोव्ह कॉन्झर्वेशन, याच्यापूर्वी आपण निसर्ग पर्यटनाच्या क्षेत्रात काम केलं, तर त्या कुठल्या योजना आणि त्या कशा प्रकारे ते काम झालेलं आहे? निसर्ग पर्यटनात वन विभागाचा मोठा वाटा आहे, कारण आपल्या भौगोलिक क्षेत्राची 20% जमीन वनांखाली आहे, 20 ते 21%, आणि त्याच्यामध्ये 35 अभयारण्ये आहेत विविध प्रजाती म्हणजे स्पेसीससाठी, आणि 5 राष्ट्रीय उद्याने आहेत. त्या व्यतिरिक्त आता वाढ झालेली आहे ती ह्या कांदळवन विभागाची, ज्याचं स्थापना महाराष्ट्र शासनाने 2012 साली तयार करण्यात आलेली आहे. आणि हा जो समुद्र किनारा आहे 720 किलोमीटरचा आपला, त्याच्यामध्ये जे खाडी क्षेत्र आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा विभाग तयार करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर मुंबईमधली जी खारफुटीची जंगलं आहेत ती साधारण 5,500 हेक्टरच्या आसपास आहेत आणि खाजगी क्षेत्र 1800 हेक्टरवर आहेत. तर यांचं संरक्षण करण्यासाठी हे मुंबई मॅंग्रोव्ह कन्झर्वेशन युनिट तयार करण्यात आले. पण माळीसाहेब, ही खारफुटीचं संवर्धन करणं, त्याची पर्यटनाशी तुम्ही कशी काय जोड घालू शकता? खारफुटीचं संवर्धन करताना पर्यटनाची जी जोड घालायची आहे त्यासाठी आम्ही एक GIZ म्हणून जर्मन संस्था आहे त्यांच्याशी टायअप केलेलं आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही ऐरोली येथे एक माहिती केंद्र मॅंग्रोव्ह बद्दल तयार करण्याच्या मागे आहोत. तसंच आम्ही ठाणे क्रीकचा जो पश्चिमेचा भाग आहे तिथे आम्ही अभयारण्य घोषित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. कारण तेथे जसे शिवडीला फ्लॅमिंगोज येतात तसंच या बाजूला सुद्धा मोठ्या प्रमाणात फ्लॅमिंगोज येतात. आणि ते व्हर्जिन फॉरेस्ट आहे, म्हणजे नवीन नंबर पडलेले आहेत, नवीन मॅंग्रोव्हचं क्षेत्र तयार झालेलं आहे तिथे. तर ते साधारण 1700 हेक्टर पर्यंत आहे जिथे अजून नवीन तयार होत आहे आणि नवीन तयार झालेलं आहे नैसर्गिकरित्या. तर तिथे जी तिवराची झाडं आहेत त्यांची एक वेगळी परिसंस्था आहे, इकॉलॉजी आहे त्यांची, जी सर्वसाधारण जंगलात आपण जेव्हा जातो तर ते पठारावरची जंगलं आहेत किंवा जमिनीवरची जंगलं आहेत, हे मुळात दलदलीतली जंगलं आहेत. आणि आपण जर बघितलं असेल तर सध्या रोवर सिनेमा आला आहे, त्याच्यात जर बघितलं तर हे सुंदरबन दाखवलेलं आहे. त्याच प्रकारचे आपल्या इथे सुद्धा मॅंग्रोव्ज आहेत आणि अतिशय नयनरम्य असा आतमध्ये प्रवास होतो. तर आम्ही रेग्युलेटेड फेऱ्या चालू करून बोटींच्या लोकांना तिथे आतमध्ये पक्षी निरीक्षण तसंच मॅंग्रोव्हचं भेट देण्यासाठी. साधारणतः कधीपर्यंत हे सुरू होण्याची शक्यता आहे? साधारण 1 वर्षभरात ही सगळी म्हणजे काही नवीन पर्यटन स्थळ निसर्ग पर्यटनाचं आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहे. केदारजी, पर्यटक निसर्गाच्या सान्निध्यात जातात. आज कदाचित ती शहरीकरणामुळे माणूस निसर्गापासून जसजसा अधिक दूर होत चाललाय तसतशी निसर्गाच्या अधिक जवळ जाण्याची एक इच्छा आकांक्षा त्याच्या मनात निर्माण होते आणि त्यातनं निसर्ग पर्यटन वाढतंय. पण निसर्गाच्या जवळ जाताना काही पथ्य पाळणं पर्यटकांनी आवश्यक आहे. निसर्गाची शिस्त मोडून तिथे पर्यटन केलं, निसर्गात दांडगाई केली तर कदाचित निसर्गालाही ते आवडणार नाही. एक निसर्ग निरीक्षक म्हणून तुम्ही या संदर्भात काय सांगाल की कसं निसर्ग पर्यटन करावं? ह्यात कसं आहे की जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी जातो तर पहिली गोष्ट म्हणजे तिथलं जे काही घेऊन जातो ते सगळं परत आणणं महत्वाचं आहे. कचरा न करणं वगैरे हे एक झालं. दुसरं, जाताना काहीतरी ओरिएंटेशन, थोडासा अभ्यास करून ज्या परिसरात चाललोय तिथे कुठले पक्षी प्राणी दिसत आहेत, जे काही त्या स्पीसीजचा थोडासा अभ्यास करून कोणतरी एक एक्सपर्ट, त्यातला तज्ज्ञ माणूस जर जवळ बरोबर असेल तर जास्त कन्व्हिनियंट होतं. कारण नाहीतर मग काय होतं की त्याच जंगलाचा आपल्याला वेगळा अनुभव येऊ शकतो. एखाद्या जंगलात आपण नुसतेच गेलो आणि तिथलं काहीच माहिती नाहीये. साधी गोष्ट आहे की समजा आता मी किती एक्सपर्ट वाईल्ड लाईफर असेन, फोटोग्राफर असेन, काही असेन, पण स्थानिक नॉलेज जे असतं तिथल्या गाईडला किंवा तिथल्या गावातल्या माणसाला माहिती असतं की ह्या झाडावर हे घुबड दिसतं, तर ते माझं नॉलेज एका बाजूला, पण त्या वेळच्या जेव्हा आपण जातो त्यावेळेस ते तिथे घरटं आहे त्याचं
तर ती स्थानिक माहिती जी आहे ती ही तेवढीच महत्वाची आहे. आणि एक थोडंसं रिस्पॉन्सिबल टुरिझम म्हणजे आवाज न करणं, कारण आपल्या इथे जनरली थोडीशी लोकांना सवय की जाऊ तिथे गोंगाट करणं आणि गाणी लावणं किंवा ह्या गोष्टी अवॉइड करायच्या. निसर्गात चाललोय आपण, या शहरापासून, शहरातल्या सगळ्या आवाजांपासून दूर चाललोय, तर तिथे आवाज न करणं, कचरा न करणं, ह्या बेसिक गोष्टी आहेत तेवढ्या पाळा. तुम्ही जो एक मुद्दा सांगितलात की माहिती, त्यातल्या कोणातरी जाणकाराकडनं माहिती घेऊन पुढे गेलं तर एक सगळं बघण्याची वेगळी दृष्टी मिळते. सर, एमटीडीसीच्या माध्यमातून असं काही करता येईल का? समजा आता कासचा पठार आहे, तर तिथे आत प्रवेश करण्यापूर्वीच इथे काय आहे ते कसं बघायचंय, आपल्याला काय करायचंय, काय करायचं नाही, याचं एक जर का एक दृष्टी जर का देणारी केंद्र जर का उभी राहिली कास किंवा प्रत्येक ठिकाणी अशा प्रमुख निसर्ग पर्यटन केंद्रात, तर त्याचा अधिक उपयोग होईल असं वाटत नाही का? नक्कीच. आपण ताडोबा जंगलामध्ये जर जायचं असेल तर सगळ्यांना माहिती आहे ताडोबामध्ये आपण वाघ बघायला जातो आहोत. वाघ बघायला जातोय, पण त्या व्यतिरिक्त अजून काय करायचं आहे हे बऱ्याचशा पर्यटकांना माहीत नसतं. कशा प्रकारे जंगलात जावं, कशा प्रकारे आतमधलं आपलं वातावरण असावं, आपलं वागणं असावं, हे बऱ्याचशा पर्यटकांना माहीत नसतं. तर या गोष्टींसाठी टुरिस्ट इंटरप्रिटेशन सेंटर, टुरिस्ट रिसेप्शन सेंटर अशा प्रकारची पर्यटकांना माहिती देणारी आणि पर्यटकांना तिथल्या संधीबद्दल पूर्णपणे अवगत करणारी अशी एक इंटरप्रिटेशन सेंटर्स आम्ही एमटीडीसीच्या माध्यमातून बांधत आहोत. आम्ही अजिंठ्याला बांधलेला आहे, आम्ही वेरूळला बांधलेला आहे, विदर्भामध्ये साकोली असेल, रामटेक असेल, ताडोबा असेल, अशा सगळ्या ठिकाणी आम्ही टुरिस्ट इंटरप्रिटेशन सेंटर्स बांधली आहेत, ज्याच्या माध्यमातून पर्यटकांना तिथे जाण्याआधी काय करायला पाहिजे, डूज अँड डोंट्स आपण आता जे चर्चा केली ते केलेलं आहे. आणि हे करत असताना स्थानिकांचा त्यात कसा सहभाग घेता येईल? येस, नक्कीच. याच्यामध्ये स्थानिकांचा सहभाग, तिथे आम्ही जी टुरिस्ट इंटरप्रिटेशन सेंटर्स बांधली याच्या अगदी बांधकामापासून ही तिथे टुरिस्ट फ्रेंडली म्हणता येईल, तुम्हाला पर्यावरण प्रेमी अशा प्रकारची बांधकामं आम्ही केली, ज्यामुळे स्थानिक लोकांना तिथे रोजगार मिळाला आहे. ती इंटरप्रिटेशन सेंटर्स चालवण्यासाठी स्थानिक लोक सहभागी झालेत, त्यांनी ती रन केली, त्याच्यामध्ये त्यांना रोजगार मिळालेला आहे. त्याच्यासाठी गाईड लागलेत, त्याच्यासाठी ती टुरिस्ट सेंटर एका ठराविक ठिकाणी बांधल्यामुळे त्याच्या मेंटेनन्ससाठी काही मुलं लागलेत, टेक्निशियन लागलेत. असा सगळा स्थानिक लोकांचा सहभाग याच्यामध्ये आम्ही ठेवला आणि तो महत्वाचा आहे. आणि त्याच्यामुळे ते टुरिस्ट सेंटर असेल किंवा ते पर्यटन स्थळ असेल ते विकसित होण्यात आणि त्याच्या इन्व्हायरमेंट किंवा त्याच्या निसर्गाला मदत करण्यात नक्कीच सहभाग झालेला आहे. खरं आहे. एमटीडीसीच्या माध्यमातून जे काही वेगळं काम उभं राहते किंवा आता हो पाहते याची माहिती आपण या कार्यक्रमात घेत आहोत. पण निसर्ग पर्यटन क्षेत्रामध्ये काही अनेक खासगी संस्था आणि व्यक्तींनी देखील काही काम गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात निर्माण केलंय. चिपळूण जवळ डोंगर माथा ही अशीच एक संकल्पना एका तरुणाने आणली आहे आणि जसे केदार सारखे अनेक छायाचित्रकार तिथे फोटोग्राफी टुरिझमसाठी जातात. तर हे डोंगर माथा हे नेमकं कसं केंद्र आहे आणि चिपळूण गावातल्याच वसिष्ठ नदीमध्ये क्रोकोडाईल सफारी, मगरी पाहण्यासाठी आणि पक्षी निरीक्षणासाठी इथे कसे पर्यटक जातात याविषयीची छोटीशी चित्रफीत पाहूया आणि मग ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवूया. मुंबई गोवा महामार्गावर चिपळूणच्या परशुराम मंदिराच्या आधी देवळाची डाग म्हणून ओळखला जाणारा एक डोंगर आहे. या डोंगराच्या माथ्यावर वसलंय एक निसर्ग पर्यटन केंद्र डोंगर माथा. पायथ्यापासून 300 मीटरचा वळणावळणाचा कच्चा रस्ता संपला की माथ्यावर 5 एकर परिसरात वसलेलं डोंगर माथा हे निसर्ग मित्र, पक्षी निरीक्षक, निसर्ग छायाचित्रकार यांच्यासाठी एक पर्वणीच ठरला आहे. मुळात आमचं कोकण जैवविविधतेनं समृद्ध आहे. या बाबतीत जगातल्या पहिल्या 8 क्रमांकात कोकणनं स्थान प्राप्त केलंय. डोंगरमाथा परिसरात वर्षभरात सुमारे 300 ते 350 विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. वेगवेगळ्या प्रकारचे किंगफिशर पक्षी, मिनीवेट्स, फ्लाय कॅचर, विविध प्रकारची कबूतर, गरुडांच्या विविध प्रजाती, बार्बेट, बुलबुल, कोतवाल, ब्राह्मणी घार,
सुगरण या पक्ष्यांबरोबरच वुलीनेक इग्रेट्स यासारखे आता नामशेष होत चाललेले पक्षीही डोंगर माथ्यावर पाहायला मिळतात. कोकिळ आणि कोकिळा यातला फरकही इथे समजून घेता येतो. पक्ष्यांचं अस्तित्व आणि निसर्ग याचं थेट नातं आहे. डोंगर माथा इथे निसर्ग संवर्धनासाठी 700 ते 800 झाडं लावली आहेत आणि पूर्वापार असलेल्या सुमारे 2000 झाडांची व्यवस्थित निगराणी ठेवली आहे. यामुळेच सर्व प्रकारच्या पक्ष्यांचं डोंगर माथा हे जणू विश्रांती स्थान झालं आहे. निसर्गाचं रक्षण आणि संवर्धन या हेतूनं मंगेश गोवेकर या तरुणानं डोंगर माथा विकसित केलाय. लहानपणापासून मला निसर्गाची आवड होती. म्हणजे झाडांमध्ये पानाफुलांमध्ये रमायला आवडायचं आणि त्यामुळे कधी नाही कधीतरी शहर सोडून मला गावात यायचंच होतं. लकीली माझं सासर परशुराम असल्यामुळे मला एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातून एक बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला. सुरुवातीचे काही दिवस मी नुसतंच फिरत होतो, वेगवेगळ्या डोंगरावर रोज जायचो आणि उपजीविकेसाठी काय करायचं हे माहीत नव्हतं. म्हणजे शेती करायची हे मनात होतं, पण शेती काय पहिल्याच प्रयत्नात सक्सेसफुल होईल आणि आपण त्यातून रोजीरोटी कमवू असं होऊ शकत नाही. म्हटलं मग पर्यटन का करू नये. आपण जे बघतोय वेगवेगळ्या पॉईंट्सला आपल्याला सनसेट या पॉईंटवरून चांगला दिसतोय, तर तो लोकांना का दाखवू नये. इथले जे प्राणी पक्षी जे आहेत ते लोकांना का दाखवू नये. त्यातून मी विचार आला की पर्यटन लगेच क्लिक होईल, त्यातून लगेच उत्पन्न मिळू शकतं, म्हणजे कॅश क्रॉप म्हणता येईल. त्यामुळे मी पर्यटन चालू केलं. बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता ज्याला आपण म्हणतो, ह्याचे कन्सेप्ट माझ्या डोक्यात क्लिअर होते. त्यामुळे मी असं डिसाईड केलं की बांबूचं घर बांधावं. बांबू हा रिन्युएबल सोर्स आहे. 7 वर्षात नवीन बांबू तयार होतो आणि निसर्गाची कमीत कमी हानी होऊन स्टील, सिमेंट हे कमीत कमी वापरून हे घर बांधलेलं आहे. शेणाने सारवलेल्या जमिनी, बांबूच्याच भिंती आणि छप्पर, झाडं पण मी जी वापरली ती वादळात पडलेली वगैरे झाडं कापून त्याचे दरवाजे वगैरे केले. त्यामुळे निसर्गाला एक मदतच झाली आहे. इथला निसर्ग डोळे भरून पहावा असाच आहे. सकाळी सकाळी धुक्याची शाल पांघरलेल्या डोंगर माथ्यावर सैर करताना वाटतं की ही सकाळ कधी सरूच नाही. दवानं भिजलेल्या हिरवळीवरून मनसोक्त चालावं, आसमंतातला निसर्ग डोळे भरून पहावा. निसर्गातल्या पक्ष्यांशी, प्राण्यांशी मैत्री करावी. डोंगरात दडलेल्या गुहा, पुरातन वास्तू पाहून स्तिमित व्हावं. जवळच्याच एखाद्या पुरातन मंदिरात जाऊन निसर्गाचं हे अनमोल देणं देणाऱ्या त्या अनामिक शक्तीपुढे नतमस्तक व्हावं. हा सारा अनुभव केवळ शब्दांपलीकडचा आहे. डोंगर माथ्यावरून चिपळूण परिसराचंही विहंगम दृश्य दिसतं. त्याकरता पर्यटकांसाठी इथे टेलिस्कोपची सुविधाही उपलब्ध केली आहे. टेलिस्कोप किंवा दुर्बिणीच्या माध्यमातून गोवळकोट किल्ला, काळुस्ते खेडं, वसिष्ठी नदी, परिसरातले धबधबे आणि निसर्ग पाहावा. हवं तर इथल्या जंगलामधून फेरफटका मारावा, एखाद्या धबधब्याची मजा लुटावी आणि डोंगर माथ्याच्या टुमदार गावरान वास्तूत आराम करावा. ही वास्तू देखील अतिशय कलात्मक पद्धतीनं सजवलेली. या वास्तूतल्या छोट्या छोट्या वस्तूही निसर्गाशी जवळीक साधणाऱ्या, वन्य आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी इथे एकत्रित पाहायला मिळतात. जुन्या पद्धतीची भांडीकुंडी, शेवया करण्याचं लाकडी यंत्र, धातूची रोवळी, मोदक पात्र, अहो इतकंच काय, चक्क जुन्या जमान्याचा मेकअप बॉक्स देखील इथे पाहायला मिळतो.
पर्यटकांना राहण्यासाठी इथे 4 सुसज्ज खोल्या आहेत. या खोल्यांची उभारणी करतानाही पर्यावरणाचं भान ठेवलंय. या केंद्राच्या उभारणीत आणि नंतरही ग्रामोद्योग, कुटीरोद्योगाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल याकडे लक्ष देण्यात आलंय. अजूनही एक हेतू होता की गावातल्या लोकांना काहीतरी यातून अर्थसहाय्य होईल, म्हणजे त्यांना एक उपजीविकेचं साधन काहीतरी मिळेल. हे घर बांधतानाच जवळजवळ 110 पेक्षा जास्ती वेगवेगळ्या स्किल्सच्या लोकांना रोजगार मिळाला. आणि आता हे डोंगरमाथा रिसॉर्ट चालवताना डायरेक्टली आणि इनडायरेक्टली 10 ते 15 लोकांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध आहे. डोंगरमाथ्यातर्फे पर्यटकांसाठी त्यांच्या इच्छेनुसार स्थानिक स्थळदर्शन सहलींचंही आयोजन केलं जातं. परशुराम मंदिर, पुरातन विहीर, संगमेश्वरचं कर्णेश्वर मंदिर, डेरवणची शिवसृष्टी आणि जवळचे समुद्र किनारे दाखवले जातात. पण इथलं सर्वाधिक आकर्षण आहे ते मगर सफारी. यासाठी चिपळूणमधल्या वसिष्ठी नदीच्या पात्रातून नौकानयन करावं लागतं. नदीतला हा फेरफटका म्हणजे जणू नव्या विश्वातलाच प्रवेश. नदी पात्रातून फिरताना काठालगतचं गाव, नदीकाठचे डोंगर, त्या डोंगरावरची वनराई, डोंगरातून जमिनीवर झेपावणारे धबधबे, हे सारं विलक्षण सुंदर दिसतं. बाजूचा निसर्ग आणि नदीतलं पाणी यांच्यातला बिंब प्रतिबिंबाचा सुरेख खेळ अक्षरशः वेड लावतो. हाच खेळ पुन्हा पुन्हा पाहावा की आसमंतात विहार करणारे पक्षी माना वळवून पुन्हा पुन्हा पाहावेत. काय पाहावे आणि किती पाहावे अशी तिथे पर्यटकांची अवस्था होते. स्वतः मंगेश गोवेकर या संपूर्ण सफरी दरम्यान इथल्या निसर्गाची, पक्ष्यांची माहिती देत असतात. इतक्यात नावाड्याला मगरीची चाहूल लागते आणि सारे पर्यटक स्तब्ध होतात. हळूहळू नाव मगरीकडे जात असताना मगरीला कॅमेऱ्यात बंदिस्त करायची एकच धावपळ सुरू होते. वसिष्ठी नदीच्या पात्रात मगरींचं प्रजनन होतं. नदीमध्ये असलेल्या एका बेटावर मगरी येतात. त्यामुळे जवळून मगर पाहण्याचा अनुभव इथे पर्यटकांना घेता येतो. याच बेटावर वसलेलं हायलँड पार्कचं आता पुरात नुकसान झालं असलं तरी पक्ष्यांचे थवे इथे कायम दृष्टीस पडतात. त्यामुळे निसर्ग छायाचित्रकारांनाही ही नौका सहल म्हणजे एक वरदानच ठरतं. या ट्रेकिंगच्या निमित्ताने वासोटा, भैरवगड वगैरे अनेक इथले गड किल्ले आम्ही पार केले. पण चिपळूणजवळ डोंगरमाथेच्या निमित्ताने एक पर्यटन केंद्र चांगलं झालं आम्हाला माहिती नव्हतं. सहज चौकशी केली, चांगल्या पद्धतीचं एक पर्यटन केंद्र आहे म्हणून सहज भेट दिली आणि त्यांच्यामार्फत आज आम्ही जी टूर केली ते गोळकोटच्या धक्क्यावरून त्याने आज आम्हाला पूर्ण बोटीने वगैरे सगळं फिरवून आणली. वाटेत एवढ्या मगरींचं दर्शन आम्हाला झालं. एका मगरीने तर मस्तपैकी जंप मारलेलं, मग असं आम्ही कोकणातली मंडळी असून आम्हाला कधी बघायला मिळालेलं नाही. तो आनंद असा. फक्त ही अशी जी पर्यटन छोटी छोटी आहेत पर्यटन केंद्र, याचा विकास चांगला व्हायला हवा. या मगर सफारीमुळे स्थानिक पातळीवर काही नव्या रोजगारांचीही निर्मिती झाली आहे. हा माझा गाव आहे. या गावामध्ये मी पहिले इलेक्ट्रिशियनचं काम करत होतो आणि आता इलेक्ट्रिशियन 2007 पासून मी टुरिस्ट बोट आणून मी तो व्यवसाय चालू केला. व्यवसाय चालू केल्यापासून पर्यटक लोक भरपूर येतात आणि अजून वाढण्यासाठी अजून कोशिश चालू आहे माझी. आणि मी पर्यटक लोकांना इथं क्रोकोडाईल सफारीमध्ये मी फिरवायला नेतो. मगर सफारी करून रात्रीच्या मुक्कामाला डोंगर माथ्यावर परतल्यावर इथल्या सोविनियर शॉप्समधल्या वस्तूंची खरेदी करता येते. टेराकोटाच्या वस्तू, शोभेच्या वस्तू, बांबूच्या वस्तू, सिपोरेक्स, कार्व्हिंग, रंगचित्र इथे उपलब्ध आहेत. निसर्ग संवर्धनासंबंधी पुस्तकांचा एक मोठा संग्रह देखील इथे जिज्ञासूंसाठी उपलब्ध आहे. कुटुंबियांसमवेत आलेल्या पर्यटकांसाठी बैठ्या खेळाची सुविधाही उपलब्ध आहे. पर्यटन म्हणजे फक्त केवळ फिरणं, चंगळ, खाणं पिणं, मौज मजा मस्ती नाहीये. तर या निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर जसं डोंगरमाथा म्हणतं
की रिडिस्कवर नेचर, रिडिस्कवर युअर सेल्फ. तर जेव्हा आपण निसर्गात जाऊ तेव्हा स्वतःच्या व्यक्तिमत्वाची ओळख आपल्याला पुन्हा एकदा नक्की होईल आणि त्याचं महत्त्वाचं काम ह्या डोंगरमाथ्याच्या माध्यमातून होतं आहे आणि त्याची प्रचिती आज आम्हाला येते हे नक्कीच आहे. निसर्ग पर्यटन म्हणजे केवळ निसर्ग पाहणं नाही, तर निसर्गाशी जवळीक साधणं, त्याच्याशी मैत्री करणं आहे. एकदा का हे मैत्रीचे धागे जुळले की नेहमीच्या जीवनातही आपण आपल्या निसर्ग मित्राची काळजी घेऊ लागतो, निसर्गाचाही विचार करू लागतो. पर्यटकांच्या मनोवृत्तीत हा बदल घडवण्याची क्षमता असलेली डोंगर माथ्यासारखी केंद्र राज्यात अधिकाधिक निर्माण व्हायला हवी, हेच खरं. डोंगरमाथा संदर्भातली आपण फिल्म पाहिली आणि मग खरंच आम्ही जेव्हा चिपळूणमध्ये गेलो होतो चित्रीकरण करायला, तेव्हा चिपळूणमधल्या लोकांनाही माहीत नाही की आपल्या वशिष्ठ नदीमध्ये असा एखादा स्पॉट आहे आणि तिकडे बाहेरनं पर्यटन मगरी पाहायला येतात. आणि तो जो मगरी दाखवणारा जो नावाडी आहे त्याचं काही फार शिक्षण झालंय असं भाग नाही, परंतु ती मगर कुठे बसली आहे हे त्याच्या नजरेला पटकन दिसायचं आणि पर्यटक डोळे फाडून बघायचे, पण ते म्हणायचे कुठे मगर आहे. जवळ गेल्यानंतर नक्की तिथे मगर दिसायची. म्हणजे हा जो एक कौशल्याचा भाग आहे, एकच काम वारंवार करत राहिल्यामुळे येणारी जी क्षमता आहे ती मला वाटतं स्थानिक पातळीवर विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजे. त्या दृष्टीने वन विभागाच्या काही अशा काही योजना आणि असं काही काम चाललंय, ते कशा स्वरूपाचं आहे? वन विभागाचे जेवढे वनांचं क्षेत्र आहे त्याच्या लगत जी गावं आहेत तिथे संयुक्त वन व्यवस्थापन समित्या तयार करण्यात आलेल्या त्या गावच्या सहयोगाने, आणि त्यांच्या जे क्षेत्रातलं जे वनांचं क्षेत्र आहे त्याच्याबद्दल तिथल्या स्थानिक तरुणांना ट्रेन करून त्यांना गाईड्स म्हणून वापर करून, कारण स्थानिक ज्या छोट्या छोट्या बारकावे आहेत ते त्यांच्याकडे असतात, तर त्यांना थोडी सायंटिफिक माहिती देऊन प्रयत्न केला जातो किंवा मग स्थानिक भाषेत त्यांनी बोललं तरी सांगितलं जातं आणि पर्यटकांशी आल्यानंतर कसं वागावं किंवा त्यांच्याशी कसं आपण हे करावं याच्याबद्दल त्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि तिथे जे काही उत्पन्न येतं ते गावाला दिलं जातं. त्याच्यामुळे याच्यामध्ये चांगला सहकार्य सगळीकडे उपलब्ध आहे. MTDCच्या व्यतिरिक्त जे एरियाज आहेत तिथे या सगळ्या संयुक्त समित्या आहेत, संयुक्त व्यवस्थापन समित्या आहेत आणि त्यांच्या मार्फत हा रोजगार निर्मितीचा कार्यक्रम तसेच लोकांना स्थानिक याच्या बाबतीत बरीचशी माहिती देण्याचा उपक्रम राबवला जातो. सर, आपण नागपूर भागामध्ये काम करत असताना नेचर वॉक अशा काही संकल्पना राबवल्या होत्या, तर निसर्ग पर्यटनाचा जो तो एक वेगळा पैलू आहे, आयाम आहे, त्याविषयी काय सांगा? नेचर वॉक आम्ही तिथं राबवत असताना आपल्याला माहिती आहे विदर्भातला बराचसा भाग वन विभागाच्या अंतर्गत येतो, तर आम्ही वन विभाग आणि वन विकास महामंडळ FDCM फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र यांच्याबरोबर 2010 साली एक मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग, सामंजस्य करार आपण ज्याला म्हणतो, तो आपण त्याच्यामध्ये केलेला आहे 2010 साली आणि त्यानंतर कंटिन्युअस आजपर्यंत एकदा त्याची आम्ही सामंजस्य करार हा पुन्हा साईन केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून वन विभागाचे अधिकारी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी यांनी संयुक्तपणे तिथे जीप्स असतील, फॉरेस्टमध्ये जिप्सीज असतील यांची अरेंजमेंट करून पर्यटकांना जंगलापर्यंत नेणे, वन विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत जिथं प्राणी असतात, जिथं पक्षी असतात तिथपर्यंत त्यांना नेणे आणि मग वन कसं बघावं आणि निसर्ग कसा बघावा याबद्दल त्यांना माहिती देणे आणि गाईड करणे, या सगळ्या गोष्टी केल्या. केदारजी, आपण इतके वर्ष निसर्गाच्या जवळ आहात, निसर्ग पर्यटन करताना आपल्याला आलेला एखादा अविस्मरणीय अनुभव असा काही सांगता येईल का? मला एकदा आठवत आहे, ताडोब्याला आम्ही गेलो होतो आणि माझ्या बरोबर जे हे होते पर्यटक होते ते बरेचसे काही 2-3 पत्रकार मित्र होते आणि आम्ही 4 दिवस होतो ताडोब्यामध्ये आणि पत्रकार मित्र असल्यामुळे ते एरवी वाईल्ड बद्दल बातम्या करत असतात, ताडोब्याबद्दल लिहित असतात, पण त्यांनी कधी स्वतः वाघ जंगलात पाहिलेलं नव्हतं आणि ते अनुभवायला म्हणून माझ्याबरोबर आले होते आणि नंतर आम्ही 3-4 दिवस फिरत होतो. वाघ दिसत नव्हता आणि शेवटच्या दिवशी जंगलातून बाहेर पडताना पॅकिंग करून सगळं ताडोब्यातून बाहेर पडत होतो तेव्हा गाडी समोर वाघ आला आणि त्या क्षणी मी बरेच वेळा वाघ पाहिला होता, पण त्यांना जे एक्साइट झाले आणि त्यांना त्यांचा दृष्टिकोनच बदलला जंगलाबद्दलचा, कारण ते त्यांना तेव्हा कळलं की बातमी करणं गोष्ट वेगळी असते आणि समोर जंगलात अख्खा वाघ उघड्या गाडीत बघायचा हा अनुभव वेगळा होतो
आणि त्याच्यानंतर त्यांचं ऍक्च्युअली ट्रान्सफॉर्मेशन झालं. म्हणजे ते जेव्हा घरी गेले तेव्हा त्यांच्या मित्राची बायको, तिचा फोन आला की तुम्ही तिकडे जाऊन केलं काय, की आता तो दुबईला जायला नाही म्हणतो, तो म्हणतो आपण जंगलातच जायचं काय. त्यामुळे हे ऍक्च्युअली होतं. जोपर्यंत तुम्ही जंगलात जाऊन तो स्वतः अनुभव घेत नाही, तुम्ही कितीही वाचलं, काही केलं, फोटो काढलेत, तरी जंगलात जाऊन समोर वाघ बघणं किंवा समोर वाईल्ड लाईफ बघणं हा एक वेगळाच अनुभव असतो आणि ऍक्च्युअली ट्रान्सफॉर्मेशन होतं तुमचं. खरं आहे, निसर्ग पर्यटन हा विषयच असा आहे की ज्याचा प्रत्यक्ष अनुभवही नाही, नुसतं मला वाटतं अनुभूती यावी लागते. Exactly. आणि ती अनुभूती आल्यानंतरचा जो आनंद आहे तो मला वाटतं परेच्या पलीकडे आहे. आपण महाराष्ट्रामध्ये एवढा आमचा महाराष्ट्र सुंदर आहे असं म्हणतो, म्हणजे एका बाजूला कोकणपट्टीचे समुद्र किनारे आणि दुसऱ्याकडे सह्याद्रीचा सगळा घाट, म्हणजे आपला जो पश्चिम घाट आहे तोही जैवविविधतेसाठी आज जागतिक स्तरावरती त्याला महत्व दिलं गेलेलं आहे. तर एवढी आपल्याकडे विविधता आहे, विपुलता आहे. ती विपुलता हेच आपलं भांडवल आहे आणि तेच आपल्याला पर्यटनासाठी लोकांपर्यंत मांडायचं आहे. तर ह्या दृष्टीनं बोरसे सर, लोकांपर्यंत जात असताना मधली एक अडचण असते ती म्हणजे पायाभूत सुविधांची. तर निसर्ग पर्यटनासाठी पायाभूत सुविधा करत असताना नेमक्या कशा पद्धतीनं MTDC त्याचा विचार करते आणि आतापर्यंत अशा कुठल्या पायाभूत सुविधा आपण आपल्यातर्फे पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिल्या? सर्वप्रथम इथं असं सांगायला हरकत नाही की जंगलामध्ये किंवा निसर्गामध्ये आपण पर्यटन करत असताना सर्वप्रथम तिथे त्या जंगलामध्ये किती पर्यटक जाऊ शकतील, टुरिस्ट कॅरिंग कॅपॅसिटी आपण ज्याला म्हणतो, ती टुरिस्ट कॅरिंग कॅपॅसिटी आम्ही काढत असतो. ती टुरिस्ट कॅरिंग कॅपॅसिटी काढल्यानंतर त्या पर्टिक्युलर ठिकाणी 100 लोक जातील, 150 लोक जातील, 50 लोक जातील. तर अशा पद्धतीने त्याचं प्लॅनिंग केलं जातं. तेवढ्या ठराविक लोकांना घेऊन जाताना अप्रोच रोड कशा पद्धतीचा पाहिजे, कोणता आहे, तिथे कसा केलेला चालेल. ताडोबासारख्या जंगलाच्या ठिकाणी टार रोड जर मी म्हटलं तर शक्य नाही ते करणं. तर अशा ठिकाणी मुरुमाचाच रोड पाहिजे. मुरुमाच्या रोडवरनं जात असताना व्हेकल किंवा जिप्सीने जात असताना त्या जिप्सीचं अगदी इतकं बारीक माहिती घेतली जाते की तिचं किती डेसिबल तिचा आवाज येतो आहे, तिचं इमिशन काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. त्यानंतर पुढे गेल्यानंतर पर्यटक बरोबर कचरा शक्यतो नेऊ नये, पण नेला तर त्याच्यासाठी गार्बेज कलेक्शनची काय सोय आहे, म्हणजे तिथं गार्बेज कलेक्शन सेंटर्स, गार्बेज कलेक्शन झालं त्याच्यानंतर त्याच्या डिस्पोजलचं काय, तर गार्बेज डिस्पोजल करणे त्याच्यासाठीची सोय. आतमध्ये गेल्यानंतर टॉयलेट्स असतील, वॉशरूम्स असतील, अन्यथा ते उघड्या पद्धतीने करणं योग्य नाही, तर त्याची व्यवस्था करणे, अशा सगळ्या गोष्टी आम्ही करतोय. आणि याच्याही पुढे जाऊन सांगायला हरकत नाही की मुंबईमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईचं लंग आहे, फुफ्फुस आहे असं म्हणतात. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये आम्ही बॅटरी ऑपरेटेड बसेसची व्यवस्था करत आहोत आणि मला वाटतं येत्या 3-4 महिन्यामध्ये आम्ही हा प्रकल्प मार्गी लावलेला असेल. पुढील 1 वर्षामध्ये आम्ही अजिंठा असेल, वेरूळ असेल, इवन ताडोबाला सुद्धा आम्ही अशा प्रकारची व्यवस्था करायचा प्रयत्न करत आहोत. आणि त्या व्यतिरिक्त मगाशी मी जसं सांगितलं की टुरिस्ट रिसेप्शन सेंटर आहे, टुरिस्ट फॅसिलिटेशन सेंटर आहेत, नंतर फूड स्टॉल आहेत. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत पर्यटकांसाठी. जे मी मगाशी म्हटलं हार्ड टुरिस्ट यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी लागणार आहेत आणि त्या सगळ्यांची व्यवस्था आम्ही तिथं करत आहोत. खरं सर, तुम्ही जे म्हणालात की एखाद्या पर्यटन स्थळी किती पर्यटकांनी जावं याची संख्या निश्चित करणं एक जास्त गरजेचं आहे. आपल्याकडे कोकणात परुळे इथे एक माछली फार्म म्हणून असंच एक पर्यटन केंद्र आहे, निसर्ग पर्यटन केंद्र. त्याचे जे प्रमुख आहेत सामंत तेच बोलताना म्हणत होते. मी त्यांना म्हटलं तुमच्या इथे आत एवढं चांगलं पर्यटन केंद्र आहे, तुमचं हमर रस्त्यावर एक बोर्ड नाही साधा. तर ते मला म्हणाले की आम्ही मुद्दामूनच बोर्ड लावत नाही, कारण आम्हाला त्यातला जाणकार पर्यटक आम्हाला शोधत येणारा जो आहे तोच मला हवा आहे. उद्या मी इथे बोर्ड लावून त्याची जाहिरातबाजी केली तर जो त्या जाहिरातीमुळे येणारा जो वर्ग आहे तो जास्त संख्येने जर का वर्ग माझ्या या पर्यटन केंद्रावर आला तर कदाचित मला इथला निसर्ग आहे त्या स्वरूपात टिकवणं कठीण जाईल, मला जमणार नाही. म्हणून आम्ही मर्यादित लोकांनाच इथे प्रवेश देतो आणि ज्याला यायचंय तो बरोबर शोधत आम्हाला येतो. बाहेर बोर्ड नसला तरी आतमध्ये आम्हाला शोधत येतो. मला वाटतं हे फार महत्वाचं आहे पर्यटन क्षेत्रात ज्यांना काम करायचं, विशेषतः निसर्ग पर्यटन क्षेत्रात. हा जे माछली फार्म हे जे पर्यटन केंद्र आहे ते नेमकं काय आहे आणि तिथे कसं अनुभवावर आधारित पर्यटनाच्या सोयी उपलब्ध आहेत त्याच्याविषयीची चित्रफीत आपण पाहूया. तळकोकणात मालवण जवळच्या परुळे गावात सामंतांची वाडी आहे. सडकेपासून जवळच पण गर्द झाडीत लपलेली.
घनदाट वनराईतून जाणारी पायवाट. ही पायवाट संपली की एक छोटा ओढा पार करावा लागतो. ओढ्याच्या थंडगार पाण्यात पाऊल टाकताच प्रवासाचा सारा शीण नाहीसा होतो आणि प्रसन्न प्रफुल्लित मनानं आपण माचली फार्म्समध्ये प्रवेश करतो. माचली फार्मस्टेची सुरुवात एक छोट्याशा होमस्टेपासून झाली, जिथे आम्ही आमच्याच घरातल्या 2 रूम पर्यटकांना देऊ लागलो. आणि ह्या रिजनला MTDCमुळे झालेल्या टुरिझमचा बेनिफिट आहेच. जिथे तारकर्लीला खूपसे टुरिस्ट येतात, ते या बीच टुरिझम कन्सेप्टकडून फार्मस्टे किंवा फार्म टुरिझम किंवा निश टुरिझम याकडे आम्ही टुरिझम वळवण्याचा थोडाफार प्रयत्न केलेला आहे. आणि जेव्हा आमच्याकडे गेस्ट यायचे तेव्हा आम्ही आमचे फार्म पण दाखवायचो. त्यातनं चांगला रिस्पॉन्स मिळत गेला, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळत गेला आणि लोकांना फार ते आवडायला लागलं. त्यातनं आम्ही एक माचली ही कन्सेप्ट घेऊन, म्हणजे जे माचली म्हणजे एक खोपटं जे शेतात असतं, जिथे शेतकरी रात्रभर राहतो आणि आपल्या शेताचं रक्षण करतो, या कन्सेप्टवर आम्ही अशा 4 माचल्या उभारल्या. आणि इथे आम्ही गावातला जो अनुभव आहे, विलेज टुरिझम, नेचर टुरिझम, ॲग्रो टुरिझम आणि कल्चरल टुरिझम देखील, या सगळ्या गोष्टी आम्ही लोकांना ऑफर करतो. या साऱ्या टुरिझमच्या केंद्रस्थानी आहे तो इथला निसर्ग. सुमारे 10 एकर जमिनीवर आधीपासून असलेले 1,500 ते 2,000 वृक्ष आणि नंतर जाणीवपूर्वक लागवड केलेल्या वनस्पती, यामुळे हा परिसर हिरवाईनं फुलला आहे. झाडी इतकी गर्द की सूर्यकिरणांनाही पानापानातून वाट काढत धरित्रीची भेट घ्यावी लागते. या वनराईतून मॉर्निंग वॉक घेताना जाणवतं की आपल्या इतकाच हा निसर्गही आपल्या भेटीसाठी उत्सुक आहे. आणि मग सुरू होतो या निसर्गाशी मुक्त संवाद. हा संवाद अधिक माहितीपूर्ण होतो तो प्रथमेश सावंत यांच्यामुळे. वनभ्रमण करताना विविध वनस्पती, त्यांची वैशिष्ट्य, औषधी उपयोग यांची माहिती त्यांच्याकडून आपल्याला मिळते. कोको, तसंच जायफळ, मिरी, दालचिनी, लवंग यांसारख्या मसाल्याच्या अनेक वनस्पतींची इथे लागवड केली आहे. बहुगुणी, बहुपयोगी रक्तचंदन देखील इथं आपल्याला पाहायला मिळतं. निसर्गाबरोबरच ग्रामीण संस्कृतीच्या खुणाही इथं जपल्या आहेत. विहिरीतून पाणी काढणं ही वरवर सोपी वाटणारी गोष्ट, पण प्रत्यक्षात रहाटानं पाणी काढताना उडणारी तिरपीट इथं अनुभवता येते. तसंच लाट काढण्याचा अनुभव आणि आनंदही इथं पर्यटकांना घेता येतो. पूर्वी जेव्हा पंप नव्हते तेव्हा मळा शिंपण्यासाठी लाटेनं पाणी काढलं जायचं आणि मग हरणीतून किंवा पाटातून मळ्याला पाणी दिलं जायचं. ग्रामीण जनजीवनातूनही आता हद्दपार झालेल्या गोष्टी इथं जपल्यात. माचली फार्म्स उभारताना इथल्या निसर्गाची पूर्ण काळजी घेतली गेली आहे. इथलं एकही झाड तोडलं नाही असं सामंत अभिमानानं सांगतात. झाडांच्याच आधारे इथली वैशिष्ट्यपूर्ण घरबांधणी केली आहे. मघा, पुष्य, मृग आणि आर्द्रा या माचलींमध्ये पर्यटकांची निवासाची उत्तम व्यवस्था होते. इथं पावनेर आहे. पावनेर म्हणजे पाहुण्यांची जेवणाची जागा. विशेषतः जावई घरी आला की पावनेरात त्याला रुचकर पदार्थ देऊन तृप्त केलं जाईल. पर्यटक म्हणजे जावया इतकेच महत्वाचे, त्यामुळे त्यांच्यासाठी इथे खास रांधाप
म्हणजे किचन आहे. शहरी पर्यटकांना दुर्मिळ असलेल्या रानभाज्या हे इथल्या मेन्यूचं वैशिष्ट्य. चुलीवर मातीच्या भांड्यात केलेल्या पदार्थांची खमंग चव एकदा तरी अनुभवावी अशीच. आणि तहान शमवायला झऱ्याचं नैसर्गिक मिनरल वॉटर. यामुळे माचली फार्म्समध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सारेच नुसते रमत नाहीत, तर इथून परतूच नये अशी त्यांची भावना होते. 4 दिवस ब्रेक म्हणून आम्ही एक छान जागा शोधत होतो, अशी जागा जिथं निसर्ग खूप जवळून बघायला मिळेल. आमच्यापेक्षा माझ्या छोट्या मुलीला, 3 वर्षाची मुलगी आहे, मुंबईमध्ये तिने कॉन्क्रीटच्या बिल्डिंग सगळ्या बघितल्या आहेत, पण आम्हाला तिला झाडं दाखवायची होती, पक्षी दाखवायचे होते, पाणी दाखवायचं होतं, आणि तिला सी वॉटरचं खूप अमेझिंग अट्रॅक्शन होतं. मग अशी एखादी जागा जिथं खूप निसर्गाच्या मध्येच राहता येईल अशी जागा शोधत होतो. आणि वी आर फॉर्च्युनेट की आम्हाला माचलीमध्ये येता आलं. आणि हा अत्यंत सुंदर प्रोजेक्ट आय वुड से. नुसता चांगला बनवला नाही, या लोकांनी खूप मनापासून जपलेला आणि खूप छान सादर केलेला प्रोजेक्ट आहे. इथं आल्यावर तुम्हाला तुमच्या घरात आल्यासारखंच वाटेल. एका निसर्ग, माझी मुलगी स्वतःच म्हणते की तिचं दुसरं घर आहे. 2 दिवसात एखाद्या जागेबद्दल एवढं अट्रॅक्शन क्वचितच होऊ शकतं. निसर्ग पर्यटनाविषयी आकर्षण दिवसेंदिवस वाढतच आहे. आणि कोकणातलं निसर्ग सौंदर्य अतुलनीय आहे. म्हणूनच MTDC तर्फे अनेक उपक्रमांना प्रोत्साहन दिलं जात आहे. MTDCमुळे पर्यटकांचा ओघ तारकर्लीला प्रचंड वाढलेला आहे आणि याचा फायदा इतर गावांना आणि पूर्णपणे सिंधुदुर्गाला होत आहे. आणि सिंधुदुर्गाचं एक जे ब्रँडिंग आहे ते MTDCने केलेलं आहे. आणि नजीकच्या काळात एक विमानतळ पण होत आहे. याचा फायदा पूर्ण सिंधुदुर्गाला होणार आहे आणि प्रचंड रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या संधीचा अधिकाधिक फायदा करून घेण्यासाठी अनेक तरुणांनी पुढे यावं आणि महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रात आपलंही योगदान द्यावं. नवनवीन अभिनव कल्पनांचं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे नेहमीच स्वागत होतं. माचली फार्म या पर्यटन केंद्राची फिल्म आपण पाहिली. किती गर्द अशी वनराई ह्या सगळ्या पद्धतीत त्यांनी विकसित केली आहे हेही आपण पाहिलं. माळी साहेब, जेव्हा अशा एखाद्या निसर्गाच्या सान्निध्यात आपण जातो तेव्हा पर्यटकांचं वेळापत्रक नेमकं काय असावं याविषयी तुम्ही पर्यटकांना काही मार्गदर्शन करू शकाल का? निसर्गातील पर्यटनाला जेव्हा जाता तेव्हा आपण निसर्गातल्या त्या प्राण्यांचंही काही टाइम टेबल आहे. जसं आपण सकाळी लवकर उठतो किंवा एकत्र जमा होतो, काही निर्णय घेतो आणि मग जंगलात जातो, तर तसं ह्या प्राण्यांचंही टाइम टेबल आहे. की बहुतेक पर्यटक काय होतात की मी ताडोबाला होतो तेव्हा बघितलं की दुपारी जातात किंवा दुपारच्या वेळेस जातात आणि तेव्हा नेमके वाघ किंवा ह्या गोष्टी निसर्गात ते आतमध्ये निघून जातात. पण जर तुम्ही डस्क आणि डॉन ज्याला म्हणतो आपण, डस्क म्हणजे पहाटेची वेळ जी आहे जेव्हा सूर्य उगवतो ते वेळ, संध्याकाळी सूर्य उगवतो तेव्हा मावळतीच्या वेळेस, या 2 वेळेस जर तुम्ही त्या रस्त्यांवर गेलात तर तुम्हाला हमखास सगळ्या प्राण्यांची सायटिंग होते, हमखास. पण जर दुपारी गेलात ऊन झाल्यानंतर तर ते जंगलात निघून जातात प्राणी, तेव्हा मात्र येत नाही. पण सकाळ आणि संध्याकाळी ही त्यांची एकत्र येण्याची वेळ असते, तेव्हा बहुतेक प्राणी दिसतात, असा माझा आजवरचा अनुभव आहे. हे जे तुम्ही ताडोबाचं सांगितलं तेच पक्षी अभयारण्याच्या बाबतीतही आहे की पक्ष्यांना जर का पाहायचं असेल तर त्याच्यासाठी सकाळी लवकरच तिथे जायला लागतं. पण पर्यटक त्या ठिकाणापासून कुठेतरी दूर राहतो, कारण बरेचदा वनक्षेत्रात या सगळ्या भाग असल्यामुळे तिथे काही पक्क बांधकाम करण्याची सुविधा नसते. आणि मग आरामशीर नेहमीच्या स्टाईलने उठून तो जेव्हा त्या अभयारण्यात जातो तोपर्यंत तिथे त्याला एकही पक्षी नजरेस पडत नाही. त्यामुळे त्या दृष्टीनं बोरसे साहेब इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करताना अशी जी पक्षी अभयारण्य आहेत तिथे जवळच काही जर का पर्यटकांची राहायची व्यवस्था, काही पायाभूत सुविधांनी होऊ शकली तर पक्षी निरीक्षणाचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे लोकांना घेता येऊ शकेल का? सगळ्यांना जसं माहितीच आहे की वनामध्ये आपल्याला शक्यतो कोणत्याही प्रकारचे बांधकामं करता येत नाहीत. गेल्या 4-5 वर्षापासून वन विकास महामंडळ, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ या दोघांनीही वनामध्ये वननिवास, वनकुटिका, टेंट हाऊस अशा प्रकारची पर्यटकांना थांबण्यासाठी निवास व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे. ज्यामुळे कोणत्याही प्रकारचा आवाज न करता, कोणत्याही प्रकारचा वन्यजीव असतील किंवा निसर्ग असलेला त्रास न देता तिथपर्यंत आपल्याला मार्गक्रमण करता येईल. आणि मग जसं माळी साहेबांनी सांगितलं की पहाटे सकाळी उठून तुम्हाला जायचं आहे डस्क किंवा डाऊन,
डॉन त्यावेळेस, त्याप्रमाणे त्यांना जाता येईल. तर अशा प्रकारे निवास व्यवस्था अशा प्रकारे आम्ही केलेल्या आहेत की आपण जे आता माळी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे पर्यटकांना वेळेत त्या ठिकाणी जाता येईल, गर्दी गोंगाट न करता जाता येईल. गेल्यानंतर तिथेही कोणत्या प्रकारची घाण किंवा हे करता येणार नाही. तिथं खायची व्यवस्था राहील, तिथे फूड स्टॉल्स असतील, गार्बेज कलेक्शन सेंटर असतील, डिस्पोजल सेंटर असतील, अशी सगळी व्यवस्था केली आहे. पण हे सगळं करताना, वनामध्ये उभारताना तिथल्या पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये या दृष्टीनं काही वेगळा विचार आपण एमटीडीसीच्या माध्यमातून होतोय? तुम्हाला माहिती असेल बायोडायजेस्टर टेक्नॉलॉजी म्हणून टेक्नॉलॉजी आहे, ज्याच्यामुळे सांडपाणी प्रक्रिया, गार्बेज प्रक्रिया ह्या केलेल्या आहेत. अर्थातच आम्ही तिथले बांधकामं करत असताना लोकल मटेरियलचा वापर करतो, जसं लाकूड असेल, तिथला लोकल दगड असेल. अक्षरशः सांगायला हरकत नाही की आपण ज्याला कावडंग शेण म्हणतो त्याच्याने सारवलेल्या मातीच्या कुडाच्या अशा प्रकारचे रिसॉर्ट सुद्धा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने केले आहेत. रामटेक या ठिकाणी केलं आहे, साकोली या ठिकाणी केलेलं आहे, सिल्लारीमध्ये केलेलं आहे. तर ह्या गोष्टी नक्कीच निसर्गाला पूरक आहेत. आणि त्याचबरोबर आता सध्या ग्रीन एनर्जी म्हणजे ज्याच्यामध्ये सोलरच्या माध्यमातून असेल, विंडच्या माध्यमातून असेल आणि पुढे पुढे जाऊन आम्ही जिओथर्मलचा सुद्धा विचार करत आहोत. म्हणजे पर्यटन स्थळापर्यंत कोणत्याही प्रकारची विद्युत लाईन खेचणे, तार टाकणे अशा कोणत्याही गोष्टी ज्या कराव्या लागणार नाही. सर, निसर्ग पर्यटनाचा आपण हा सगळा भाग पाहिलाय, आपण त्याच्यामध्ये चर्चाही केली आहे. कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये मला वाटतं ही गोष्ट महत्वाची आहे की एक तर निसर्ग पर्यटन केंद्र अशा प्रकारचं ज्यांना उभं करायचं त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो आणि या निसर्ग पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना आपण काय मार्गदर्शन करू शकतो, त्यांनी काय काळजी घ्यावी याचं मार्गदर्शन त्यांना करू शकतो. सुरुवातीला सर बोरसे सर, आपल्याला मी विचारेन की एखाद्याकडे अशा प्रकारचं काही जमीन आहे आणि त्या भागातला चांगला निसर्ग आहे आणि तो त्याला पर्यटनाच्या माध्यमातून आज लोकांच्या समोर आणायचा आहे, तर एमटीडीसी तर्फे त्याला कशा प्रकारचं सहाय्य किंवा मार्गदर्शन मिळते? शासनाच्या जमिनीवर शासनाच्या माध्यमातून पर्यटन केंद्र उभारणे, पर्यटन स्थळांचा विकास करणे, तिथल्या पायाभूत सुविधा यांची स्थापना करणे, हे जसं काम आम्ही करत आहोत त्याचप्रमाणे एखादा खाजगी पर्यटक पुढे आला, त्याला रिसॉर्ट टाकायचा आहे, त्याला हॉटेल टाकायचं आहे, त्याला तिथे कोणती रिक्रिएशनल फॅसिलिटी टाकायची आहे जी इको टुरिझम म्हणून पुढे त्याला चालवता येईल, यासाठी सुद्धा आम्ही मदत करत असतो. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मुख्य कार्यालयामध्ये केव्हाही असे उद्योजक किंवा असे ज्यांना इच्छा आहे असं करायची हे भेट देऊ शकतात. आमच्या कार्यालयामध्ये यासाठी आम्ही स्वतंत्र वेगळी विंग सुद्धा तयार केली आहे. आम्ही आमचे आर्किटेक्ट, आमचे इंजिनियर यांच्या माध्यमातून त्याला सगळ्या प्रकारच्या मदत करतो. मदतमध्ये तुम्ही कशा प्रकारे त्याचे आराखडे असावेत, कोणतं लोकल मटेरियल आपण वापरावं, कशा प्रकारे निसर्गप्रेमी मटेरियल आपण वापरावं, लोकल माणसांचा किंवा स्थानिकांचा वापर करून कशा प्रकारे बांधकामं करता येतील, इथपासून तर एनर्जी, विद्युत कशा प्रकारे तिथे जनरेट करावी, तिथे तुमचे कोणकोणते अजून तुम्ही लोकल आर्टिक्राफ्ट्स बनवले असतील किंवा लोकल काही खाद्य बनवलं असेल त्याच्या विक्रीसाठी सेंटर्स कशा प्रकारे तुम्हाला टाकता येतील, याचबरोबर अशा प्रकारे खाजगी उद्योजकांना शासनाचे कोणते रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत, याचा सुद्धा आम्ही पुरेपूर त्यांना माहिती ते करून देतो, जेणेकरून त्यांचे जे निसर्ग पर्यटन केंद्र ते स्थापू इच्छितात ते आपण ज्याला म्हणू की सेल्फ सस्टेनेबल होतील, इकॉलॉजिकली सस्टेनेबल होतील आणि निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी न होता एक विन विन सिच्युएशन तिथे तयार होईल. खरंय, निसर्गाला हानी न होता हा मला वाटतं आपण जो मुद्दा मांडलाय तो जास्त महत्वाचा आहे. आणि कळत नकळत पर्यटक म्हणून निसर्गात जात असताना आपल्याकडून निसर्गाला कुठल्याही प्रकारची हानी पोचू नये याची देखील खबरदारी आपण पर्यटकांनी घ्यायला पाहिजे. माळीसाहेब, गेल्या काही वर्षामध्ये आपण एक रिस्पॉन्सिबल टुरिझम किंवा एक जबाबदार पर्यटन हा एक विषय कायम सातत्यानं पुढे येतो. आपण वन विभागाचे अधिकारी आहात आणि वनामध्ये येणारे पर्यटक, त्यांचं वर्तन हे आपण कदाचित जास्त जवळून पाहिलं असेल. त्यामुळे ही जबाबदार टुरिझम ही संकल्पना या दृष्टीनं तुम्ही महाराष्ट्रातल्या पर्यटकांना काय सांगा? वनांमध्ये येताना पर्यटकांनी जसं मगाशी बोरसे साहेब म्हणाले की जो काही म्हणजे खाद्यपदार्थ किंवा प्लास्टिक किंवा जे काही घेऊन येतात ते त्यांनी परत आणणं
महत्वाचं आहे, गरजेचं आहे. त्या दृष्टीने आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम करताना जो सिंधुदुर्ग फोर्ट आहे तर तिथे आम्ही त्या गावची एक समिती करून जे आतमध्ये किल्ल्यात जातात तर त्यांना एक फी ठेवलेली आहे. एक पिशवी देतो आम्ही आणि प्लास्टिक जे काय असेल ते येताना ते जेवढं दिलं तेवढी नोंद करतो. त्याची एक फी घेतली जाते 10-20 रुपये आणि ते येताना परत ती बघून ते तेवढे मटेरियल आहे की नाही बघून आम्ही ते त्यांचे डिपॉझिट आणि काही फी घेऊन परत करतो. तर अशा पद्धतीने जर रिस्पॉन्सिबल टुरिझमसाठी, कारण वनांचं खास करून विडी काढी म्हणजे सिगरेट वगैरे पिणं किंवा फायर कॅरी करणं यांनी चुकून जे वनांना आगी लागू शकतात तर ते करू नये. तसंच स्ट्रॉंग केमिकल्स वगैरे किंवा आपण जे डिओड्रंट मारतो किंवा हे तर ह्या वासांचं सुद्धा अवॉइड केलं पाहिजे. कारण आपण निसर्गात जातोय तर त्याच्या वासांनी पण बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात. तसंच तिथे आपल्याला वनांमध्ये जातात तर 2-3 प्राण्यांची आपल्याला विशेष काळजी घ्यायला पाहिजे. एक म्हणजे जे अस्वल असतं, ज्या भागात अस्वल असतात तर ही अस्वल तुमच्या अंगावर न सांगता सुद्धा चाल करू शकतात. म्हणजे अस्वल, नंतर आपण ज्याला हेना म्हणतो तरस, हा एक प्राणी आणि डुक्कर, रानडुक्कर, हे 3 प्राणी असे आहेत की जे तुम्हाला संधीच देत नाहीत. जर समोर आले तर तुमच्यावर अटॅक करू शकतात. बाकी इतर प्राण्यांबद्दल तुम्ही स्थिर राहा. म्हणजे वाघ जरी समोर आला तरी तुम्ही खूप विशेष असं काही करायची गरज नाही. साप असो, वाघ असो, कुठली इतर प्राणी सहसा स्वतःहून तुमच्यावर हल्ला करणार नाही. दिसले तर तुम्ही शांत उभे राहा. तो बाहेर तुम्ही जसं त्याच्याकडे बघता तसं तो तुमच्याकडे बघेल आणि निघून जाईल. आजपर्यंत असा आमचा अनुभव आहे. पण चाळे करू नका, खूप म्युझिक वगैरे लाऊड घेऊ नका आणि बघण्याचा दृष्टिकोन वाढवा. कारण निसर्गात प्राणी हा सहज उपलब्ध होत नाही. म्हणजे आपली अपेक्षा असते की निसर्गात गेलं की आपल्याला लगेच वाघ दिसावा, लगेच हरणं दिसावीत, तर त्याला खूप पेशन्स लागतो आणि तो पेशन्स ठेवूनच आपण निसर्गात फिरायला पाहिजे. केदारजी, आपण अनेक वर्ष निसर्ग पर्यटन करतायत. कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यावर तुम्ही काय सांगाल? एकतर महाराष्ट्रात फोटोग्राफी, पर्टिक्युलरली फोटोग्राफीसाठी जबरदस्त पोटेन्शियल आहे आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्स पर्टिक्युलरली एक गोष्ट अशी आहे की ते जेव्हा फोटोग्राफी करतात तर दे आर काइंड ऑफ ब्रँड अँबॅसेडर्स ऑफ युअर फॉरेस्ट. जंगलाचे ते ब्रँड अँबॅसेडर्स आहेत. त्यामुळे जेवढं जास्तीत जास्त फोटोग्राफर्सना प्रोत्साहन मिळेल, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्सना, इवन ट्रॅव्हल फोटोग्राफर्स, तर तेवढं महाराष्ट्राचं पर्यटन अजून विकसित होईल. आणि ऍक्च्युली आता असं आहे की फोटोग्राफी हॉबी एवढी वाढलेली आहे, पर्टिक्युलरली नेचर वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, तर त्याला लोक स्वतःहून येऊन लोक फुकट काम करायला तयार आहेत. तर ते जेवढं वाढेल फोटोग्राफीचं सुद्धा. आणि नवीन आता हल्ली ट्रेंड झालाय फोटोग्राफी टूर्सचा, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी टूर्स असतील किंवा इतर पर्यटन स्थळांची पण असतील, तर तो ट्रेंड वाढतोय, चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपोआपच कॅम्पेन होत आहे टुरिझमचं, तर ते माझ्या दृष्टीने चांगलं सिग्नल आहे. निसर्ग पर्यटन या विषयावर चर्चा करताना या सगळ्या मान्यवरांनी वेगवेगळी मतं मांडली. आपण MTDC पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी काय करते हे पाहिलं. तसंच निसर्ग पर्यटनातून रोजगाराच्या कशा संधी उपलब्ध होऊ शकतात हेही शैलेंद्रजींनी आपल्याला सांगितलं. खारफुटीसारखा जो आतापर्यंत उपेक्षित असा भाग होता त्यालाकडे कसं जाणीवपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यातूनही पर्यटनाच्या कशा संधी निर्माण होतात हे माळी साहेबांनी सांगितलं. आणि एकंदरीतच महाराष्ट्रात या क्षेत्रात चांगल्या प्रकारे होत असलेल्या काही पर्यटन स्थळांची आपण चित्रफिती देखील पाहिल्या. अर्थात हे प्रातिनिधिक आहे, याच्यापेक्षा अजूनही अनेक ठिकाणी चांगलं काम होत आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा MTDCचा प्रयत्न आहे आणि या मालिकेचाही तोच हेतू आहे. MTDCच्या माध्यमातून निसर्ग पर्यटनावरचा हा आजचा एपिसोड आम्ही दाखवलेला आहे. पुढच्या शनिवारी पुन्हा एकदा आपण रात्री 8 ते 9 या वेळात भेटणार आहोत एका नवीन विषयासह आपल्या सगळ्यांच्या आवडत्या मालिकेत महापर्यटन, पर्यटनातून रोजगाराची संधी. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे मी MTDCच्या वतीनं आभार व्यक्त करतो. धन्यवाद.